नमस्कार मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे। 6 वर्षानंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश मिळणार आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना या गणवेशाचा फायदा होणार आहे। तर मग मित्रांनो, 6 वर्षानंतर एसटी कर्मचाऱ्यांना जो गणवेश मिळणार आहे तो कशा प्रकारचा आहे, त्या ठिकाणी कोणकोणत्या योजना किंवा कोणकोणत्या त्या ठिकाणी सुविधा देण्यात आलेल्या आहे आणि त्याचा कसा त्यांना फायदा होणार आहे का तोटा होणार आहे का एसटी कर्मचाऱ्यांचं त्याबद्दल मत काय आहे, याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, बघूयात एसटी महामंडळातील चालक व वाहकांना गेल्या 6 वर्षापासून गणवेश पुरवण्यात आला नाही। 2019 मध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले, मात्र ते अमान्य असल्यामुळे त्या ठिकाणी ते पुन्हा पाठवण्यात आले। त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे। मात्र कर्मचाऱ्यांचे याबाबत कोणतीही उत्सुकता दिसून येत नाही। म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत कोणतीही त्या ठिकाणी आनंद त्यांच्यामध्ये दिसून येत नाही, कारण गेल्या 6 वर्षात कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने गणवेश शिवल्याने त्या कालावधीतील खर्च एसटी महामंडळ देणार का? गणवेश कापड मिळाले तरी ते किती जोड्या मिळणार, असे प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे। दरम्यान याबाबत एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता संपर्क झालेला नाही। मग 2016 पर्यंत कर्मचाऱ्यांना प्रशासनामार्फत या ठिकाणी कापड व शिलाई भत्ता दिला जायचा। यामध्ये कर्मचाऱ्यांना 2 गणवेश व्हायचे। मग 2017 पासून ही पद्धत बदलण्यात आली। चालक आणि वाहक अधिकारी यांना गणवेशाच्या रंगात फरक करण्यात आला, तसेच कर्मचाऱ्याला शिवलेला तयार गणवेश देण्यात येऊ लागला। असे 2 गणवेश वर्षातून मिळायचे। मात्र 2019 पासून कर्मचाऱ्यांना गणवेशच मिळालेला नाही। तत्कालीन परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी 2017 मध्ये एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखली होती। नव्या डिझाईनच्या गणवेशासाठी नवी मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेशी करार करून डिझाईन बनवले। त्यासाठी कामगार संघटनांची सहमती घेऊन 13 संवर्गातील सुमारे 70,000 कर्मचाऱ्यांना वर्षाचे 2 तयार गणवेश दिले। त्यानंतर झालेल्या संप काळात 2022 मध्ये गणवेशाचे कापड पुरवण्यासह 18 मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या। मग नवीन नियमामुळे कुठली फसगत झाली तर यापूर्वी कापड व शिलाई मिळत असे, मात्र तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात ड्रेस कोड ही संकल्पना पुढे आणण्यात आली। याने खर्चही दुप्पट झाला आणि जे ड्रेस कोड दिले ते कर्मचाऱ्यांच्या पसंतीस उतरले नाहीत। वाहक मुलींना या ठिकाणी म्हणजे कंडक्टर ज्या लेडीज महिला आहेत त्यांना शाळकरी मुलींसारखे ड्रेस दिले, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नापसंती होते व ते ड्रेस कोणी घातले नाहीत। अशातच यातील 600% गणवेशांचे मापे चुकले आहेत, रंग वेगवेगळे झाले, कापडाचा दर्जा फिसकटला, काहीतरी नवीन बदल करायला गेले, मात्र विना चर्चा हा निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय पूर्णतः फसला आहे। त्यावेळी एसटी कर्मचारी संघटनांनी संयुक्त विचारविनिमय बैठकीमध्ये उच्च प्रतीचे कापड व त्याची शिलाई मिळावी अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे केली। ती प्रशासनाने मान्य करत गतवर्षी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। गेल्या 6 वर्षातील शिलाई भत्ता व कापडाचे पैसे द्या अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे। तर मग एसटी कर्मचारी अल्प वेतन आणि मधल्या काळात कोरोना प्रादुर्भाव, एसटी संप, त्यानंतर विविध मागण्या प्रलंबित असल्याने पिसून निघाला आहे। मग अशातच गेल्या 6 वर्षात एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश मिळाला नसल्याने स्वखर्चाने गणवेश शिवावे लागले। मग 2017 नंतर थेट 2024 मध्ये गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता एसटी महामंडळाकडून देण्यास सुरुवात झाली आहे। मात्र 6 वर्षात कर्मचाऱ्यांना लागलेला भुर्दंड एसटी महामंडळाने भरून द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। मग बऱ्याच वर्षानंतर कर्मचाऱ्यांना या ठिकाणी गणवेश, कापड आणि शिलाई भत्ता मिळणार आहे। मात्र गेली 6 वर्षात कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने घेतलेले आहे त्याचे काय, त्याचा खर्च कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने द्यावा असे एसटी महामंडळ कर्मचारी या ठिकाणी जे सरचिटणीस आहे श्रीरंग बर्गे यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे
ही बातमी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारची नवीन माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील। तर मित्रांनो, धन्यवाद।